न खाई भोगी तो सदा राही रोगी असे म्हणतात. तर ही पौष्टिक अशी भोगीची भाजी आवर्जून खावी. अतिशय रुचकर लागते आणि खरपूस भाजलेल्या बाजरीची भाकरी आणि सोबत तर कमालच लागते. तुम्ही भोगीची भाजी कशी बनवता ते कमेंट करून नक्की कळवा. नमस्ते, मी कल्पना. आपल्या ह्या नवीन स्वयंपाकघरामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा. माझ्या सुनेच्या सहकार्यामुळं आणि पाठिंब्यामुळं मी वयाच्या 65व्या वर्षी हे चॅनल सुरू केले. तर या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असं सदैव पाठीशी असू द्या. तर आज आपण भोगीची भाजी बनवतो आहे. तर त्यासाठी मी इथं कांदा घेतला आहे आणि खोबरं घेतलं आहे. आता कांदा लसूण घालायचं की नाही ते त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. तर सवतामाळींना कांद्यामध्ये देव दिसतो आहे. तर हा त्याच्या मनाचा प्रश्न आहे. तर मी आता कांदा घालून भाजी करणार आहे. आता आपण कांदा परतायला घेऊया. आता ह्याच्यात 1 चमचा मी तेल टाकलं आहे आणि हा उभा चिरलेला कांदा आहे तो आपण आता ह्याच्यात परतून घेऊ. आता हा गुलाबी रंगावर कांदा परतून झालेला आहे. त्यात आपण घालणार आहे खोबरं आहे. हे पण चांगलं परतून घेणार. त्याच्यानंतर थोडेसे तीळ, भोगीची भाजी आहे म्हणून थोडेसे तीळ टाकते. आता हे कांदा खोबरं आणि तीळ चांगले परतून झालेत. आता हा आपला मसाला तयार झाला. आता हा आपण मिक्सरमधनं थंड झालं की मिक्सरमधनं काढून घेऊ. किती खरपूस भाजला आहे, वास तर काय छान सुटला आहे. आता कांदा खोबरं आणि तिळाचं वाटण आपण मिक्सरमधनं काढून घेतलं आहे. आता हे आपण वाटून घेऊ. त्याच्यात आपण थोडंसं टमॅटो टाकणार आहे. आता आपण वापरलं नाही आहे तर हे टमॅटो टाकतं आहे आणि हे आता फिरून घेऊ. आपला हा मसाला एकदम बारीक झालेला आहे. बघा किती छान बारीक झाला आहे, कारण नंतर टमॅटो टाकलं की वाटण चांगलं बारीक होतं. आता आपण भोगीची भाजी करणार आहे. त्यासाठी मी काय भाज्या घेतल्यात. इथं घेतला आहे सोललेला मटार आहे. आत्ता मिळतोच आहे, थंडीचा सीझन आहे तर हा ओला मटार मिळतो. हरभरा आहे, पावटा आहे, श्रावणी घेवडा, गाजर आणि घेवडा एक आहे, बटाटा, वांग आणि बोरं. आता इथं आपलं तेल गरम होत आलेलं आहे. तर आता फोडणी करून घेऊ आपण. ह्याच्यात मोहरी जिरं टाकणार आहे आपण. जिरी मोहरी तडतडली की त्यात आपण हिंग घालणार, कढीपत्ता आणि हे आलं लसूण घरी बनवलेलं आहे. तर हे आलं लसूण मी आधी परतून घेणार आहे. आता हे आलं लसूण चांगलं परतून झालेलं आहे. आता आपण केलेला मसाला ह्याच्यात परतून घेणार आहे. आता हे 5 ते 10 मिनटं आपण तेल सुटेपर्यंत परतवणार आहे. मग बाकीचे आपण मसाले टाकू त्याच्यात. आता इथं मसाला चांगला परतून झालेला आहे. तर राहिलेले मसाले आपण ह्याच्यात टाकून घेऊ, कारण शेवटी हे मसाले आधी करपतात म्हणून शेवटी मसाले टाकायचे. आता हे छान तेल सुटले सगळीकडनं. तर आपला मसाला चांगला परतून झालेला आहे. आता ह्याच्यात थोडी हळद, हा घरी केलेला गोडा मसाला आहे. नंतर हे लाल तिखट. तर पुन्हा हे परतून घ्यायचं चांगलं. बघा मसाला किती छान झाला आहे. आता सगळा मसाला आपला परतून झालेला आहे. आपण थोडं पाणी टाकणार आहे, खूप नाही टाकायचं, थोडं थोडं टाकत जायचं. हां एवढंच, म्हणजे मसाला सगळा एकजीव होतो. आता हा मसाला चांगला परतून झालेला आहे. आपण ह्याच्यात सगळ्या भाज्या टाकणार आहेत. ह्या दिवसात जेवढ्या भाज्या मिळतात तेवढ्या सगळ्या टाकल्या तरी चालतात. अजून सगळ्या भाज्या परतून घेणार आहे मसाल्यामध्ये. आणि ही बोरं आहेत. कोणाला ऊस आवडला तर ऊस पण टाकतात, पण त्या ऊसाने जरा गोड भाजी होती म्हणून नाही घेतला इथं मी. आता ह्या सगळ्या भाज्यांना मसाला लागल्यामुळे
आपल्याला भाजी कशी करायची, आपल्याला सुक्की करायची का रस्सा करायची, त्याच्या पद्धतीने या भाज्यात पाणी टाकायचं आहे. तर आम्ही असं थोडंसं रस्सा ठेवणार आहे. कोण सुक्की पण भाजी करतं अशी. तर त्याला शिजण्यासाठी मी पाणी घालणार आहे थोडा. भाज्या किती छान दिसतात ते सगळे कलर. तर शेवटी टाकणार आहे आपण ह्याच्यात मीठ. शेवटी मीठ म्हणजे भाजीचं प्रमाण कळतं आपल्याला किती भाज्या होतात ते, त्या पद्धतीने आपण ह्याच्यात मीठ घालणार. तर 5 ते 10 मिनटं ह्याला आपण शिजवून घेऊ. आता इथं आपली भाजी छान शिजून झालेली आहे. तर आपली राहिली होती कोथिंबीर. आता ह्याच्यात आपण कोथिंबीर टाकू. किती छान दिसते, वास पण एवढा छान आला त्या सगळ्या भाज्यांचा. आता ही भाजी खायची कशाबरोबर, ह्याची बाजरीच्या भाकरीला तेल लावून ही भाजी खायची. खूप छान लागते ही भाजी. आणि असं आहे की आम्ही आत्ता भोगीला भाजी केली की ती आम्ही किंक्रातीला पण ठेवतो. किंक्रातीला सकाळी ही भाजी खाऊन आम्ही सुरुवात करतो. तुम्हाला जर ह्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन पदार्थाबरोबर. तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण.